आज आम्ही चाललेलो आहोत रेडीचा गणपती, वेतोबा आणि त्याचबरोबर फिरायला. तर चला. आपको याद है प्रीशा उतेकर. चला चला गाडीत बसा. चला. अशीच गाडी घ्यायची. हो, आम्हाला अशीच गाडी घ्यायची आहे आणि आम्ही लवकरच अशी गाडी घेणार आहोत. तुम्ही मला हो हो, तुला फॉलो केलंय सगळ्यांनी. कंटाळतील ऐकून ऐकून. आता आपण श्रीदेव वेतोबाच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत. देवाचं दर्शन घेतल्याने माझा गौरांश आता पादुका आहेत देवांच्या, त्याचा आशीर्वाद घेणार आहे. देवाचं दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू करूया. आता आपण कुठे आलेलो आहोत तर खूप जणांना समजलंच असेल आणि ज्यांना नाही समजले त्यांना मी सांगते. आता आम्ही पोचलेलो आहोत रेडीच्या गणपतीजवळ. तर आता आम्ही गणपतीच्या मंदिरामध्ये प्रवेश घेणार आहोत आणि देवाचं दर्शन घेणार आहोत. चला आता आपण देवाचं दर्शन घेऊया. देवाचं दर्शन खूप छान झालेलं आहे. यानंतर आम्ही आता आलेलो आहोत मंदिराच्या पाठीमागे बीच आहे, त्या बीचवरती थोडं राऊंड मारून येणार आहोत. खूप शांतता वाटते इथेही. देवाचं दर्शन आत्ताच 2 महिन्यापूर्वी मी आले होते, तेव्हा देवाचं दर्शन खूप छान झालं होतं आणि आजही खूप छान असं देवाचं दर्शन झालेलं आहे. चला आता बीचवरती आपण जाऊया. तर तुम्हाला दाखवते किती छान वाटते इथे. गावातली खरी मजा. कोकण म्हणलं की आपलं निसर्गरम्य वातावरण, निसर्गाने भरलेलं आणि समुद्राच्या सानिध्यात मावलेलं कोकणाचं हे सुंदर दृश्य बघण्यासारखंच असतं प्रत्येकाला. किती छान आणि शांतता असते. चला आता आपण हळूहळू थोडं पुढे जाऊया. आणि हे बघा किती सुंदर अशी ही संध्याकाळी झालेली आहे. कोकणकर कसं वाटतंय मग तुम्हाला? भारी ना? ही बघा माझी आई बघते. वाव. चला थोडं पुढे जाऊया, थोड्या वेळ आपण इथे थांबूया. ह्यानंतर आम्ही पुढचा प्रवास करणार आहोत. बघूया आता पुढचा प्रवास आपला काय. आमच्या इथून गोव्याची हद्द जवळ आहे, त्यामुळे आम्ही म्हणलं संध्याकाळचं जेवण आज हॉटेलमध्येच करू. इथे गौरांची थोडी तब्येत डाऊन होती म्हणून तो झोपला होता. तर इथे आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेत आहोत. इथे खूप सारी गप्पा गोष्टी सगळं काही आमचं एका बाजूला चालू आहे. आणि इथे आमची जी प्रिशा आहे ना ती आम्हाला सगळ्यांना खूप हसवत होती. चला तर हा आमचा सुंदर दिवस म्हणजे आमची सुंदर अशी संध्याकाळ इथे संपलेली आहे. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.